श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता नुकताच अधिक मासा संपला आहे आणि आता लवकरच चातुर्मासा सुरू होणार आहे. आता आपल्याला सर्वांनाच चातुर्मासाची ओढही लागलेली आहे. चातुर्मास म्हणजेच श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या मराठी 4 महिन्यांचा काळ होय. हे 4ही महिने चातुर्मासात गणले जातात. चातुर्मासाला आध्यात्मिक महत्त्व हे आहे. या काळामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये जाऊन पृथ्वीचा भार हा भगवान शिवशंकरांना देतात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या 4 महिन्यामध्ये पूजापाठ, धार्मिक कार्य ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केली जातात. या चातुर्मासामध्ये अनेक जण धार्मिक कार्य करतात. मात्र या चातुर्मासामध्ये शुभ कार्यही केली जात नाहीत. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये जातात आणि पृथ्वीचा भार हा महादेवाला देतात. चातुर्मासातील 4 महिने सृष्टीचे पालन भगवान शिवशंकर हे करत असतात. चातुर्मासातील पहिलाच महिना हा श्रावण असल्याने हा महिना महादेवाला समर्पित असतो. या महिन्यात भगवान शिवांची पूजा करून व्रत केले जातात. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. तसंच चातुर्मासामध्ये भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक महिना देखील हा येत असतो. प्रत्येक महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते. कार्तिक महिन्यात चातुर्मासाची सांगता होते. तर यंदा 2026मध्ये चातुर्मास हा कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे आणि तसंच या चातुर्मासामध्ये आपण कोणते नियम हे पाळले पाहिजेत, कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या चुका आहेत की आपण या चातुर्मासामध्ये त्या टाळल्या पाहिजेत, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. चातुर्मासा कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे आणि या चातुर्मासाचं महत्त्व काय आहे, या चातुर्मासामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. या चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी आपण केलेल्या आपल्यासाठी शुभकारक ठरत असतात आणि कोणत्या गोष्टी आपल्याला आवर्जून या संपूर्ण चातुर्मासामध्ये करायच्या नाही आहेत, हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण आता जाणून घेऊया की चातुर्मास हा यंदा कधीपासून सुरू होत आहे आणि कधी संपणार आहे. तर आपल्या हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या देव उठणी एकादशीपर्यंत चातुर्मास हा असतो. या संपूर्ण चातुर्मासामध्ये श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक ही 4ही महिने येत असतात आणि या 4 महिन्यांच्या काळालाच चातुर्मास असं म्हटलं जातं. यंदा आषाढी एकादशी ही शनिवारी 25 जुलैला असणार आहे आणि या दिवशी चातुर्मास देखील सुरू होईल. देवशयनी एकादशीला या पवित्र महिन्याची सुरुवात होत असते. त्यामुळे अनेक जण चातुर्मास पाळतात आणि या चातुर्मासाची समाप्ती 21 नोव्हेंबरला शनिवारी होणार आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेतून उठत असतात. त्यामुळे या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. तर याप्रमाणे चातुर्मासाची समाप्ती ही कार्तिकी एकादशीला 21 नोव्हेंबरला शनिवारी होईल. तर याप्रमाणे या चातुर्मासाची सुरुवात ही देवशयनी एकादशीपासून होत असते आणि या चातुर्मासाची समाप्ती ही देव उठणी एकादशीला होत असते. या चातुर्मासातील 4ही महिने हे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असे मानले जातात. या 4 महिन्यात भगवान विष्णू झोपलेले असतात. या काळात कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. मात्र चातुर्मासामध्ये आध्यात्मिक कार्य, भक्ती, पूजापाठ, होम हवन, देवांचे नामस्मरण इत्यादी कार्यही केली जातात. हा काळ आत्मचिंतन आणि शरीर शुद्धीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक जण चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, मुळा, वांगी खाणं हे टाळतात. तसंच या चातुर्मासामध्ये मांसाहार देखील सोडून सात्विक अन्न ग्रहण करण्यावर भर दिला जातो. काही जण या चातुर्मासामध्ये एकभुक्त राहून उपवास करतात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे देवाच्या नामाचे चिंतन केल्यास मानसिक शांतताही आपल्याला मिळत असते. या काळामध्ये दानधर्म केल्यास आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे चातुर्मासामध्ये वागणे, बोलणे, आपले वर्तन हे चांगले ठेवावे. जास्तीत जास्त देवाची भक्ती करावी, देवाचे नामस्मरण करावे, शुद्ध आणि सात्विक आहार घ्यावा असं सुद्धा सांगितलं जातं. या संपूर्ण चातुर्मासामध्ये 4 महिन्यांमध्ये काही कामंही आपल्याला चुकूनही करायची नसतात. तर काही कामं आपल्याला या 4 महिन्यांमध्ये करणं आपल्यासाठी लाभदायक ठरत असतं.
या संपूर्ण चातुर्मासामध्ये काय करावं, काय करू नये, कोणते नियम हे आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया. पण त्याआधी चातुर्मास म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण बघूया. आषाढी देवशयनी एकादशीपासून तर येत्या 4 महिन्यांपर्यंत म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत विश्वाचे पालनहार भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार भगवान शिवांच्या हातामध्ये सोपवतात. या 4 महिन्यांच्याच कालाला आपण चातुर्मास असं म्हणतो. या चातुर्मासाच्या 4 महिन्यांच्या काळामध्ये कोणतेही शुभकार्य केलं जात नाही. या 4 महिन्यांच्या योगनिद्रेनंतर कार्तिक महिन्यामध्ये देव उठणे एकादशीला जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू हे जागे होतात तेव्हा तुळशी विवाह हा सर्वात आधी केला जातो आणि तेव्हाच चातुर्मास हा संपत असतो आणि त्यानंतर सर्व शुभकार्यही पुन्हा सुरू होतात. चातुर्मासाचा काळ हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचा मानला गेला आहे. असं मानलं जातं की या काळामध्ये सृष्टी भगवान शिवशंकरांच्या हातामध्ये असते आणि अशा परिस्थितीमध्ये या काळात काही कामं केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत भगवान शिवांची सुद्धा कृपादृष्टीही आपल्याला प्राप्त होत असते आणि त्याच वेळेस या काळामध्ये काही कामं करणंही आपल्याला नेहमी टाळली पाहिजेत. या संपूर्ण चातुर्मासामध्ये काही चुका या आपल्याकडून चुकूनही आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत. चातुर्मासामध्ये या संपूर्ण 4ही महिन्यांमध्ये आपल्याकडे भरपूर धार्मिक सण आणि उत्सव हे साजरे केले जात असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळी व्रतं वैकल्ये ही सुद्धा आपण साजरी करत असतो. चातुर्मासातील श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा आराधनाही करत असतो. चातुर्मासात भगवान शिवशंकरांकडे या सृष्टीचा कारभार हा असतो, त्यामुळे आपण त्यांची विशेष आराधनाही करत असतो. या संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला कोणते महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत तर यामध्ये आपल्याला असा महत्त्वाचा नियम आहे तो आवर्जून पाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहार हा आपल्याला चुकूनही या चातुर्मासामध्ये 4 महिन्यांमध्ये करायचा नाही आहे. या 4ही महिन्यांमध्ये चिकन, मटण, अंडी ही काही मांसाहाराची जी काही पदार्थ आहेत तर ती आपल्याला चुकूनही सेवन करायची नाही आहेत. त्याचप्रमाणे कांदा, लसूण ही जी काही तामसिक पदार्थ आहेत त्यांचं सेवनसुद्धा आपल्याला या 4 महिन्यांमध्ये चुकूनही करायचं नाही आहे. चातुर्मासामध्ये कांदा लसूण खाणं हे टाळलं जातं. त्याचप्रमाणे वांगी खाणं हे सुद्धा टाळलं जातं. म्हणून जर तुम्हाला हे शक्य होत असेल तर तुम्ही सुद्धा हे खाणं या चातुर्मासामध्ये टाळा. चातुर्मासात सर्वांनी सात्विक अन्न ग्रहण करावं हे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शुद्ध शाकाहारी आणि सात्विक अन्न हेच आपल्याला या चातुर्मासामध्ये खायचं आहे. संपूर्ण चातुर्मासामध्ये लग्न, गृहप्रवेश आणि मुंडन इत्यादी शुभकार्यही केली जात नाहीत. चातुर्मासामध्ये जप, तपस्या आणि उपासनेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याकडून जितकं जास्त शक्य होईल तितकं जास्त भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा भगवंताच्या सेवेमध्ये घालवायचा आहे. चातुर्मासात भगवंताचं जास्तीत जास्त नामस्मरण केल्याने आपल्याला शाश्वत पुण्य हे प्राप्त होतं आणि आपला आत्मासुद्धा शुद्ध होत असतो. त्याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालू नये असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. तसंच चातुर्मासात पलंगावर किंवा गादीवर झोपू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. पण हा नियम पाळणं सगळ्यांनाच काही शक्य होत नाही, कारण काहींना मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इत्यादींसारखे रोग हे असतात, असे आजार असतात. त्यामुळे खाली झोपणं प्रत्येकाला काही शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही अगदीच खाली न झोपता खाली जमिनीवर सतरंजी, जास्तीचं ब्लँकेट, बेडशीट वगैरे टाकून त्यावर झोपू शकतात किंवा एखादी बारकीशी जी काही गादी तुमच्याकडे असेल तर ती गादी टाकून त्यावर सुद्धा तुम्ही झोपू शकतात. तसंच या काळामध्ये कोणावरही रागराग हा करू नये. उगाचच गर्विष्ठपणा हा आपल्यामध्ये येऊ देऊ नका आणि तसंच विनाकारण बढायासुद्धा चुकूनही मारू नका. चातुर्मासामध्ये केस, दाढी कापू नये असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसंच कठोर शब्द, अनैतिक कृत्य, खोटं बोलणं इत्यादीसुद्धा आपल्याला या चातुर्मासामध्ये टाळायचं आहे. त्याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये तेल, दूध, दही, साखर, मिठाई, लोणचं, पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू तसंच मसालेदार अन्न, मांस, मद्य, सुपारी इत्यादींचं सेवन हे सुद्धा टाळावं. या संपूर्ण चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेमध्ये राहून दररोज सत्यनारायणाची कथा, जप आणि श्रवण हे करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मासामध्ये सत्यनारायण कथेचं वाचन करायला जमत असेल तर तुम्ही ते तसं सुद्धा करू शकतात. नाहीतर निदान श्रावण महिन्यामध्ये तरी सत्यनारायण कथेचं वाचन हे तुम्ही नक्की करा आणि रोज नित्यनियमाने तुम्हाला जी कुठलीही सेवा करता येत असेल तर ती सेवासुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये नक्की करा. चातुर्मासामध्ये देवतेची पूजा, प्रार्थना, सत्संग, दानधर्म, यज्ञ, तर्पण आणि संयम आणि तसंच देवांची उपासनाही आपण करायची आहे. चातुर्मासात
ब्रह्मचर्याचं पालन करून समाजकार्य आपल्याला करायचं आहे. चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची रोज पूजा आपल्याला करायची आहे. तसंच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. याशिवाय अन्नदान, दिवेदान, वस्त्रदान आणि श्रमदान या प्रकारच्या दानांना सुद्धा या चातुर्मासामध्ये विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे या चातुर्मासामध्ये आपण गरजू आणि गरीब व्यक्तींना यथाशक्ती दानधर्म हा सुद्धा जरूर करावा. यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्तीही होत असते. शक्य झाल्यास चातुर्मासामध्ये बहुतेक वेळा मौन हे आपल्याला पाळायचं आहे. आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर निदान जेवताना तरी तुम्ही मौन हे नक्की पाळा. चातुर्मासामध्ये आपल्याला रोज सकाळी उठून आपली देवपूजा ही नेहमीची देवपूजा ही आपल्याला रोज करायची आहे. तसंच दारापुढे सडा रांगोळीसुद्धा रोज नित्यनियमाने करायची आहे. आणि त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ रोज तुळशीजवळसुद्धा आपल्याला दिवा अगरबत्ती ही लावायची आहे. या चातुर्मासामध्ये वाईट व्यसनांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. आणि तसंच चातुर्मासामध्ये परान्नसुद्धा आपल्याला चुकूनही खायचं नाही आहे. चातुर्मासाचा हा 4 महिन्यांचा काळ जो असतो तर त्या काळामध्ये भगवान विष्णू हे निद्रिस्त अवस्थेमध्ये असल्याकारणाने पृथ्वीवरती तामसी गुण हे वाढतात आणि त्याचा आपल्यावरती परिणाम हा निश्चितच होत असतो. या तामसी शक्तींपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपण आध्यात्मिक सेवा करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य, जप, तप, उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केली जाते. म्हणजेच या चातुर्मासामध्ये साधे सोपे नियम पाळून आपल्याला ईश्वर भक्तीही करायची असते. ही आपल्या सर्वांसाठी एकच संधी आहे. आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हे नियम पाळल्यानंतर आपोआपच आपल्या शरीरावरती, मनावरती आपल्याला ताबा मिळवता येतो आणि आपली एकाग्रताही साधता येते. आणि मग आध्यात्मिक सेवा अजून चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. सकारात्मक दृष्टीने या चातुर्मासाकडे आपण बघायचं आहे. आणि शक्य होईल तेवढे नियम पाळून ईश्वर आराधना ही जास्तीत जास्त आपण अवश्य करायची आहे. या चातुर्मासामध्ये भगवान शिवशंकरांच्या मंत्रांचा आणि तसंच श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप हा करायचा आहे. विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सूक्त, विष्णू सहस्रनामावली ही सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पठण करायची आहे. तसंच देवी लक्ष्मीची सुद्धा उपासना आपल्याला या काळामध्ये अवश्य करायची आहे. तुमची ज्या गुरूंवर किंवा ज्या देवावर श्रद्धा असेल तर त्या देवाची किंवा त्या गुरूंची तुम्हाला या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना ही करायची आहे. आणि हे जे काही मी महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत तर हे महत्त्वपूर्ण नियम आपल्याला या चातुर्मासामध्ये अवश्य पाळायचे आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्ही या चातुर्मासामध्ये जी कुठली सेवा कराल, जी कुठली उपासना कराल तर त्याचं तुम्हाला संपूर्ण फळ हे नक्कीच मिळेल. तर या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ आता इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.